दीड वर्ष म्हणजे शेजारी जीवत नव्हतं ते. त्याला वाटत तो तेव्हा का समाज बदल सगळे पोरं सांगतो अजूनही लोक बदलत नाही तो ज्याच्यात बदलायला पाहिजे त्याच्यात बदल. अरे ही पोर शाळेत जातो का रे कितीला आहे त्याची ध्यानातच नाही. हा कितीला आहे तुझा तो का रे शाळात कितीला आहे हो बरं बरं जरा खास मात दिसतोय देख नाही आहे बरंच असं दे असं मला मला सांग तुझं नाव काय सोम ओ मोम मला सांग तुला मम्मी पप्पा आहे खोटं बोलायचं नाही शब्दता आहे ना मला पण आहे. सांग बरं मला तुला मम्मी आणि पप्पा पैकी दोघांपैकी एक कोणतं जास्त आवडतं खोटं बोलायचं नाही. मम्मी पप्पा गेलो बघ अंबार बापासोबत येऊन धोका दिला. आता काय करावं काय माझी बॅग सरली आहे याला बरोबरच राहिली आणि पाहुण्याकडे थांबलं बरं चहा पाणी झालं कपडे बिपडे बदलले होते बॅग तिथंच राहिली तसं चाललं तो तर असं झाले मला भीती वाटते उडी मारली तर निष्ठा लई कुठं नाही आता हालतच नाही जास्त हलावा निष्ठा तर काय करा फॅटा यांचं आहे दो तर कुठे गेले बाबाचे दो तर दुसरेच आहे आणि असं दे काही नाही पण बरं तर झालंय का नाही. आता आपल्याला कसं आहे आता ते देखणं नाहीच आहे ना. आम्ही मग अशी गाडी तर खाली उतरलो मी मध्ये गेलो दादा आले ना ते यांना विचारित महाराज कुठे हे म्हणजे कळलं तुम्हाला थोडं अवघडच काम आहे मला सुद्धा घरात येत नाही तर काय करावं ते काही माझा दोष नाही का. आता काही अंदाज काढला इथं आमची बहीण आली ना यांना सांगितलं महाराजांच्या बहीण बाई त्यांना त्यांच्याकडे पाहून माझ्याकडे पाहिलं देखणं कोण आहे माझ्या टायमाला कलर असा का आमच्या टायमाला लाईट गेली असं कलर मारायचा विठाला मशीनला असं म्हणायचं मला जरा दुसरंच वाटलं असं ना आता अवघड काम आपल्या जीवनामध्ये सुख पाहिजे समाधान पाहिजे ती मिळत नाही. किती प्रयत्न करा सुख आहे का नाहीच आहे कुणी सुखी नाही. जो देखे तो दुखी आहे बाबा तर अभंग आहे बघा जो देखे सो दुखिया दुखिया कोई नहीं जो देखे सो दुखिया दुखिया कोई दुखिया प्रजा दुखिया दुखिया जंगल काय दुःखी असू शकतात ते तर कीर्तनाला आहेत. मग कीर्तनकार दुःखी आहे का अहो सगळे दुःखी आहेत. तुम्ही म्हणजे कसं काय नाही अहो कथाकार अहो सगळे दुःखी आहेत. कोणतं तरी एक नक्की दुःख आहे तुम्ही म्हणजे देवालाही दुःखच आहे. सुखी कोणी नाही म्हणजे सुखी कोण होईल जो संत संगतीत राहिला. तुम्हाला बाबांचा आशीर्वाद आहे केशवलाल महाराज ना बाबांचं समाधी इथंच आहे नाही सगळं मंदिर हे परिसर चांगला स्वच्छ मला सुंदर आहे. होता प्रयत्न तेवढा आपला परिसर सुधारला पाहिजे. मी म्हणतो एकाच बाजूला नाही नुसत्या मंदिराच्या बाबतीत नाही आपल्या मुलाच्या बाबतीत सुद्धा सुधारलं पाहिजे. आपली मराठी शाळा असून गावात इथं धन्यवाद असं नाही आणि या गोकुळ नगरीमध्ये जे मराठी शाळा आहे त्याच्यावर माणसाचं लक्ष पाहिजे. सगळं बघा आता ओम ए ओम इकडे बाय उभा रे तो कामच झाला आता तो मगाच उठायला लागत नव्हता तो उठला म्हणून घोटाळा झाला. मला सांग आपल्या घरात संडास असावा तर घरात मोटरसायकल असावी वा त्यासाठी टाळ्याच वाजवा. किती ताप झालाय मला आता मी येताना 7-8 गावं लागले मला
प्रत्येक गावात गाडी भरत आली. इथं आल्यावर ड्रायव्हरला म्हणलं टायर खोलतो, मला हिशेब करा. नको म्हणला लोक नाही म्हणजे ज्याच्यात का हे बघ. ओम मला सांग, आपल्या मम्मीनं गुरुवाराचा उपास धरावा का आजीला सांभाळावं? आजीला हे सट्टाळ्या वाजवले खास नाही. आणि आपली आई काय करते? उपास धरी ती का आजीला सांभाळती? आजी गेली भूकंपात, बस बाळा खाली नाही का. पार्वतीने उपास केला आणि शंकर पिऊन आला. अरे काय पार्वती काय चाललंय? सगळे पार्वतीला विनंती करते एक उपास धरायचं. तुम्हाला सांगितलं कोणी धरायला? ही गुरुवार, आता गुरुवार आलाय का जवळ? झाले भेटली का लक्ष्मी? थेंब पाण्याचं नाही महाराष्ट्रात, चालली लक्ष्मीकडे पाहते. महाराज ही लक्ष्मीची पूजा अशी करण्यापेक्षा जर तुम्ही या चारही गुरुवारी आपली सासू चौरंगावर बसून जर पूजली असती, आता पाऊस आला असता. आता उद्या गुरुवार आलाय, खरंच तुम्ही तेवढं फक्त चौरंगावर म्हातारी बसवा आणि अख्खे सोनू शिंदे बाया बोलवा. म्हातारी दिवसभर पूजवतो गुरुवारी, शुक्रवारी उचला. अरे खरी लक्ष्मी उपाशी मारे माणूस. खरं समजा देवच माणसाला कळला नाही. 47 ला देश स्वतंत्र झाला आणि 70 वर्षात माणसाला अजून माणूसच कळला कुठं. सगळ्यांनी झेंडा आपला घेतलाय. कोणाचा झेंडा घेऊ वाहतोय? कुणाचा तरी घे ना. आता काय महाराष्ट्रात एवढे झेंडे तेवढे बाकीच्या राष्ट्रात नाही. आपल्या राष्ट्रात नाही झेंडे. प्रत्येकाला टेन्शन एकच झेंडा आहे आपल्या महाराष्ट्रात, तो तिरंगा. ते महत्वाचं होतं आणि त्याला कोणी पाहत नाही. त्याला दर 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला, त्याच्यानंतर झेंडा नाही. बाकी पुन्हा आमची झेंडे. आणि सहज सांगतो तुम्हाला, तुम्ही बदललेच पाहिजे महाराज. आणि महाराजांची कृपा आहे तुमच्यावर. आता तरी तुम्हाला कळलं. यात इतके दिवस झाला, आता बाबा तिथं बसलेले 19 वर्ष झालं तुम्ही परमार्थ चालू केला. खरं सांगा माणसं आपले सुधारले पाहिजे, नुसत्या बुद्धीत नाही, सगळ्याच गोष्टी बदलायला पाहिजे. आणि ज्याच्या घरात माणसं सुधारलेत त्यांचं जीवनच बदललंय. नुसतं एकच बाजू काय करायची? हे बघा, हे जुनी माणसं गेले महाराज, यांचं आयुष्य तसेच गेले. हो काय आणलं काय नेलं, पुन्हा यायचं इकडं अजिबात नाही. कोणी म्हणले परत येणार, हे येणारच नाही. सगळीच नाही येणार, मी नाही. म्हणजे साहेबांना जर कळलं असतं माझं मरण दिल्लीत आहे, म्हणजे साहेब दिल्लीत गेलेच नसते. गेले असते का? गेलेच नसते. जर राजीव गांधीला कळलं असतं ही बाई येणारी पडून तिच्या हातामध्ये बॉम्ब आहे किंवा तिच्या शरीरात बॉम्ब आहे, तर मला वाटतं राजीव गांधी पुढे गेले. कळलं नाही. आणि तुम्हाला मला मरण कळलंय. आणि ही जर आपल्यापैकी कुणालाही कळलं असतं मी संध्याकाळी मरणार आहे, इकडे काय आलं असतं ते मलाच काल डॉक्टरनं सांगितलं असतं, महाराज तुम्ही 6 वाजता उद्या झाला नाही, मी इकडे आलो असतो. मरण कळत नाही मग धावपळ आहे. आणि ज्या दिवशी मरण कळलं धावपळ संपली महाराज. ती मागे एक लँडलाईनचा नंबर होता बघा, मोबाईल नाही आपलं ते फोन. ते फोनला असं होतं 2 लावावं लागायचं. 2 दाबलं तर पुढचा नंबर जायचा असं होतं. ती एक आलं फोन लावायचं. त्याला म्हटलं दुकानदारला फोन लावायचंय. ते म्हणले लाव पण 2 लाव. ते मागे सरलं दुकानदाराच्या 2 ठेवून दिले. मला का मारलं ते म्हणलं, तू म्हणलं 2 लाव मग ठेवून दे म्हणलाय का. ही ज्याला कळलं त्याचं जीवन बदल. आपलं नेमकं कसं आहे, आपल्याला ते कळतच नाही. एकानं डॉक्टरनं सांगितलं इकडे तिकडे कुठं काही खात जाऊ नको. ते गेलं दवाखान्यातून आलं, हॉटेलात बसलं, त्यानं बटाटा वडा घेतला. मग सगळाच खावा का नाही. ते बटाटे खायचं, पीठ काढून टाकायचं. ते शेजारचं म्हणलं सगळं बटाटा वडा खाणं, ते मला नाही. डॉक्टर म्हणलाय मला बाहेरचं खाऊ नका, महातले बटाटेच खा म्हणला. एवढं कळत नाही. एकदा 100 जन्माला आलं पण सुंदर काम आहे. शेवालाल महाराज एकदाच आले, अजून सगळे नाव घेता तुम्ही. परत यायची गरज आहे का? आता आपले टेम्पून गेले, 10 मेला 15 मेला बाप मशना गेला, देखत नातू बनतो तोही. कुणाचं काय आता तुम्ही बसलेली म्हणून रिपोर्ट करून उत्तर द्या बरं. पैठण कोणत्या महाराजाचं? एकनाथ महाराज बरोबर आहे. आळंदी कुणाची? माऊलीची बरोबर आहे. मग देव कुणाची? मग शिर्डी कुणाची? आणि बारामती कुणाची? मग बाकीचे का भुंगापात गेले का? सुपडा साफ झाला का? प्रत्येक आता तुमचे रस्ते तरी मला बरं वाटलं. आज येताना वॉटर फटवून आलो, चांगलं वाटलं. कसं कवायचं पण रस्ता खास नाही तर रस्ते
आणि आज गरज कशाची? सुखाची. आणि एका बाजूला सुख मिळत नाही महाराज. मुलीच्या बाबतीत सुद्धा आपली माणसं हुशार आहे. अरे जुन्या माणसाने मुलीचे लग्न केव्हा केले? लवकरच केले. त्यांचं वाटूनच झालं ना. आज मुलीचं शिक्षण नाही महत्वाचं, पण आज मुलीच्या बाबतीत लोक दरिद्री आहेत. दीदी इथं बसलेत त्या दीदी. ए दीदी, 3 जानेवारी हा कोणता दिवस होता रे? ए बाळा, 3 जानेवारी. नको उठू नको, बसले बसले सांग. तू सांग रे शाळेत. 3 जानेवारी सावित्रीबाई फुलेचा जन्म. हा, तिच्यासाठी काय वाजवा खास नाही. एवढं जरी कळलं ना, लय खास काम झालं. वा वा. 3 जानेवारीला सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस होता. मग सावित्रीबाई जर महाराष्ट्रात जन्माला आले नसते तर महाराष्ट्रात त्या महिलांना सुख मिळालं असतं. मग ह्यांनी गुरुवारी काय पुजायला पाहिजे होतं? सावित्रीबाई पुजायला पाहिजे. हे ना कुठून आणली काय ती लक्ष्मी? आणि फोटोवरली देवी कुठं असते का? आणि आपण काल्पनिक देवी पूजू आपलं सुख मिळत नाही मला. फोटोवरली देवी ही काल्पनिक आहे. तिचा देवीचा फोटो येऊ शकतो कसा? देवी कुठं? फोटोवाला वर कवा गेला? तू काय सावळ्या होता का? सावळ्यात नाही पाहिजे. आता यांची देण्यात आले. आता हे बरोबर सावळ्यावर गेलता स्वर्गात. केलं कोण पाहिलं होतं गेल्यावर? रंबा जशी मावशी होती यांची. बरोबर रंबा पाहिले काय म्हणलं माहिती की? रंबाला पाहून मी जरा गंगीशी लग्नाची घाईच केली म्हणा. मग तो सावळ्याला हा कोण आहे? सावळ्याच. आपण सगळे कोण आहे म्हणा ना? सावळ्या नाही सांगतोय का? कापड दुकानाच्या बाहेर कधी गेले? कापड दुकानाच्या बाहेर 2-3 बाया उभा असतात बघा. कसाही गडी असू द्या, चष्मेवाला सुद्धा असा चष्मा पुसून पाहतो असा. त्याच्या बायको त्याला म्हणजे चला प्लास्टिकची प्लॅस्टिकची जर तुला 2 मिनिटं थांबी तिथे खरीची गाळ झाल्यावर काय होईल? लोक कृष्णाची बरोबरी करतात. कृष्णाला 16,108 बायका होत्या. कृष्ण होता तो 12 गाव अग्नी गेला होता त्यांना. आता काही कृष्ण आहे का? एक करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला होता. श्री गोवर्धन म्हणजे गिरी गोवर्धन येणे उतरिला. गिरी गोवर्धन येणे उतरिला. काल्या सर्पनाथून आलिला. काल्या सर्पनाथून आलिला. वनवाव उभेच बसिला. हा कसा आहे? बर तो कसा आहे हा साक्षात कळतोय. त्याची बरोबरी करावं की. एक बायकोला म्हणलं मोदीचं पुढचं 19ला काय होतं काय बायकोला बरं म्हणताना गप मारावं का नाही? खुर्चीवर बसून चुलीला तंगड्या लावल्या तर मग म्हणते. ती बाईला हुशार होती. ती म्हणजे तू तंगड जळण. तू चुलीला पाय लावून बसल्याने काय म्हणते? 19चं कसं होईल? ते गुजरातचं मग पंतप्रधान झाले. गुजरात साधं मुख्यमंत्री होत. टपला लगेच 5 वर्ष कवायला पंतप्रधान. असं कुणाची खेती? आपल्याला गावचा सरपंच होईल तर तुमच्या पळवून न्यावं लागते. तरी मेळ लागत नाही. पळालेले सुद्धा पुन्हा नीट बोलत नाही. आता पळायचं संबंधच मिटला. आता सरपंचाचं काम खास आला. सरपंच साहेब आहेत नाही पुण्यात गावचे आले चांगलं काम आले. आणि आता बघा आपल्या इकडले 90% हे बघा आपल्या इकडले 90% जो काही वापरायचा निधी का नाही तो परत जातोय. वापरताच येत नाही लोकांना. माजी सरपंचाने रोड मंजूर केला. माजी सरपंचाने 14च्या. मग त्यानं का वापरायला पाहिजे? 19च्या आत वापरावं का नाही? त्यानं 20 सालामध्ये वापरला. त्याला वापरू तरी